आणि आता अतिशय महत्त्वपूर्ण बातमी खास घराबाहेर खाणाऱ्या खवय्यांसाठी। घरपोच मागवलेल्या चॉकलेट शेक मध्ये मृतावस्थेतील उंदीर सापडल्याची धक्कादायक घटना पुणे येथे उघडकीस आली आहे। या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी चॉकलेट शेक देणाऱ्या कॅफे मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। याबाबत एका तरुणानं विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार एका कॅफे मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार तरुणीच्या मैत्रिणीने 14 फेब्रुवारी रोजी विश्रांतवाडी भागातील एका कॅफेतून चॉकलेट शेक मागविला होता। तिने घरपोच खाद्यपदार्थ देणाऱ्या एका ॲपवर नोंदणी करून चॉकलेट शेक मागविला होता। तरुणी लोहगाव भागात राहायला आहे। चॉकलेट शेक घेऊन रात्री एक कामगार तरुणीच्या घरी आला। तरुणीने चॉकलेट शेक घेतला। तिने चॉकलेट शेक पिण्यापूर्वी ग्लास पाहिला तेव्हा शेक मध्ये मृतावस्थेतील उंदराचे पिल्लू आढळून आले। या घटनेनंतर तरुणीने तिच्या मित्राला याबाबतची माहिती दिली। त्यानंतर तरुणाने संबंधित कॅफे मालकाशी संपर्क साधून विचारणा केली तेव्हा कॅफे मालकाने तरुणाला धमकावले। चॉकलेट शेक तयार करताना मिक्सरमध्ये उंदराचे पिल्लू पडले। खाद्यपदार्थ तयार करताना पुरेशी काळजी न घेता ग्राहकांच्या जीविताला धोका होईल असे कृत्य कॅफे मालकाने केल्याचे तरुणाने फिर्यादीत म्हटले आहे। विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय संकेश्वरी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय चंदनशिव यांनी कॅफेला भेट दिली आहे। तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम 125, 275, 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस हवालदार AS आदलिंग पुढील तपास करत आहेत। इंडिया न्यूज 24 ब्युरो रिपोर्ट पुणे।